Yes, very good morning to all. Yes, परत एकदा application of derivative part. Cross check कुठपर्यंत आलाय? Increasing and decreasing functions, right? Increasing and decreasing function. Increasing function कसं ओळखतात? Decreasing function कसं ओळखतात? एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे प्रत्येक वेळेस ग्राफिकली ड्रॉ करायची गरज नाही, राईट? We can check it by algebraically by using first principle of derivative, that is first derivative. Simple first derivative ने easily तुम्ही क्रॉस चेक करू शकता. सो वेन द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह याचा क्रॉस चेक घेतला जातो ऑल रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी ग्रेटर दॅन 0 स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग नाही आहे. समवेअर द डेरिव्हेटिव्ह बिकम्स 0. समवेअर द डेरिव्हेटिव्ह बिकम्स 0 इन्क्रीजिंग साठी. डिक्रीजिंग साठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज लेस दॅन 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह ऑलमोस्ट. आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल हा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे. स्ट्रिक्टली मोनोटॉनिकली डिक्रीजिंग म्हणतात. स्ट्रिक्टली और मोनोटॉनिकली एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर समवेअर द डेरिव्हेटिव्ह बिकम 0. ग्राफ मध्येच काही वेळेस काही ठिकाणी काय येऊ शकतं, इतर जर टँजंट तुम्ही ड्रॉ केले तर त्या ठिकाणी ते काय येऊ शकते, 0 फॉर्मेशन्स. सो एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 ॲट दिस पॉइंट. या पर्टिक्युलर पॉइंटला ते किती असू शकतं, 0. इथून एवढ्या पोर्शन मध्ये फंक्शन सपोज डिक्रीजिंग आहे, पण या पॉइंटला तो काय आहे, 0. स्लोप 0 आहे. इथं फंक्शन इथून पुढच्या पार्टमध्ये फंक्शन वी कॅन से दॅट स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फॉर्म म्हणू शकतात. म्हणजे पर्टिक्युलर इंटरवल मध्ये असतं. इथून एवढ्या इंटरवल मध्ये स्टडी सांगितलेलं असतं. समजा एक्स इक्वल टू 2 टू एक्स इक्वल टू कितीपर्यंत, 4 पर्यंत. 2 to 4 एक्स इक्वल टू 2 टू एक्स इक्वल टू 4 पर्यंत फंक्शनचा स्टडी सांगितलेलं असतं. कधी कधी त्या मिनिंग तसा घेतला त्याचा. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग तेवढा पार्ट ऑफ. ओके, इझी आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढून रिअरेंज केलं की समजतं एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग फॉर्मेशन्स मध्ये. इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ठरवण्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन्स घेतलं जातं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फॉर्मेशन घ्यायचं तुम्हाला. ओके, नेक्स्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे. वी नीड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. एक्स व्हॅल्यू नीड टू बी कॅल्क्युलेट. एक्सच्या व्हॅल्यूज तुम्हाला काढायच्या. सपोज दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू येस एक्सरसाइज 2.4 मधलं सेकंड क्वेश्चन, सेकंड मधलं फर्स्ट. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्सरसाइज 2.4. एक्सरसाइज 2.4 एक्सरसाइज 2.4 मधला सेकंड मधला फर्स्ट. एफ ऑफ एक्स इज गिवन ॲज, एफ ऑफ एक्स काय गिवन आहे, 2x क्यूब minus 2x cube minus 3x square minus 12x plus 6 plus 6. 2x cube minus 3x square minus 12x plus 6, right? This is the function form. This is the function form. गिवन आहे. याच्यामध्ये काय गिवन आहे, द गिवन फंक्शन्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग सांगितलंय. एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग गिवन आहे. एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. येस, दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स शुड बी व्हॉट, ग्रेटर दॅन 0. द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बिकम्स ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह बिकम्स ग्रेटर दॅन 0. एफ ऑफ एक्स आहे, एफ डॅश ऑफ एक्स काढा. सांगा याचा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स सुरुवातीला लिहितोय परत एकदा, 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 16. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह काढताना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स ने त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या.
चेक करा क्वेश्चन काय दिलाय. एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x³ minus 3x² minus 12x plus 6. F of x is strictly increasing म्हटलंय. F of x is strictly increasing. F dash of x greater than 0. The first derivative greater than 0. Strictly increasing असल्यामुळे f of x लिहिलाय 2x³ minus 3x² minus 12x plus 16. हे फंक्शन आहे. हे फंक्शन आहे. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. सांगा काय येईल डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काय येतो ते सांगा. सो डेरिव्हेटिव्ह बिकम्स एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू हा 3 पुढे आला 2 into 3 एकनं पॉवर कमी करा मायनस 3 into 2 एकनं एक्सची पॉवर कमी करा मायनस 12 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 12 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 16 जसे 0 16चा डेरिव्हेटिव्ह 0. येस फर्दर 2 into 3 6 3 into 2 परत 6 आणि 12 6 कॉमन घेतलं काय येईल x² मायनस एक्स मायनस 2 बरोबर आहे का. 3 into 2 6 करेक्ट. 3 into 2 परत 6 बाहेर घेतलं सपोज x² मायनस एक्स मायनस 2 6. सांगा हे एक्सपान्शन कशाचं आहे. x² minus 3x² minus 12x x² minus x minus 2 आला x² minus x minus 2 आला. ओके स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग मेन्शन आहे. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग मेन्शन आहे. सो एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन किती घेणार 0. एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग फंक्शन त्यामुळे एफ डॅश ऑफ एक्स काय लिहिणार ग्रेटर दॅन 0 मेन्शन करणार. एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. येस क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करावं लागेल. x² मायनस एक्स मायनस 2 चे फॅक्टर्स घ्या. एफ डॅश ऑफ एक्स greater than 0 which means 6 into bracket x² minus x minus 2 greater than 0. 6 into bracket x² minus x minus 2 greater than 0. डेरिव्हेटिव्ह काढा पहिल्यांदी. इथं पॉवर टू द फ्रंट साइड आला 2 into 3 x² मायनस हा 2 into 3 होणार परत 6 मायनस एक्स मायनस 12 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. इथं 6 दिसतोय मला इथं 6 दिसतोय हा 6चा मल्टिपलच आहे. 6 बाहेर घेतला 6 बाहेर घेतला x² मायनस एक्स मायनस 2 चे फॅक्टर्स सांगा. 6 या साईडला गेलं आणि 0 झालं. 6 या साईडला येऊन 0 झालं. काय राहिलं x² मायनस एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0. व्हॉट आर द फॅक्टर्स. याचे फॅक्टर्स सांगा. x² मायनस 2x मायनस प्लस एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0. एक्स कॉमन घेतला x मायनस 1 एक्स कॉमन घेतला x मायनस 2 अगेन x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. सो x मायनस 2 कॉमन आणि x प्लस 1 x मायनस 2 x प्लस 1 ग्रेटर दॅन 0. x मायनस 2 x प्लस 1 ग्रेटर दॅन 0 राईट. सो दोन फॉर्म्स आले ग्रेटर दॅन 0. x मायनस 2 x प्लस 1 ग्रेटर दॅन 0. लक्ष द्या x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. x व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. लक्ष द्या. केस नंबर 1 इकडे लक्ष द्या. आता हा पॉझिटिव्ह आहे हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. सो दिस बिकम्स ग्रेटर दॅन 0. दिस बिकम्स ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0. केस नंबर 2 हा निगेटिव्ह आहे इथं सुद्धा निगेटिव्ह आहे. दोन्ही निगेटिव्ह आहेत. सपोज हा फॅक्टर निगेटिव्ह आहे हा फॅक्टर निगेटिव्ह आहे. दोन्ही फॅक्टर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह प्रोडक्ट इज पॉझिटिव्ह राईट. दोन्ही फॅक्टर निगेटिव्ह प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन स्टील 0. अर्थ समजला का. नसेल समजलं विचारा. अर्थ समजलं का. दोन्ही फॅक्टर पॉझिटिव्ह आहेत. प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह व्हॅल्यूज हा पण पॉझिटिव्ह आहे हा पण पॉझिटिव्ह आहे. प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन 0 मिळत. हा निगेटिव्ह आहे हा सुद्धा निगेटिव्ह आहे. इज ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे का. निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. निगेटिव्ह प्रोडक्ट इज बिकम्स पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह हा सुद्धा निगेटिव्ह पण त्यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 जात. या दोन केसेस तुम्हाला कन्सिडर करावे लागतील. सो कन्सिडर द केस नंबर 1 साठी
केस नंबर 1 साठी काय सांगतायत? केस नंबर 1 साठी x-2 पॉझिटिव्ह आहे, x-2 ग्रेटर दॅन 0 आहे याच्यामध्ये, x+1 ऑल्सो ग्रेटर दॅन 0, x+1 ऑल्सो ग्रेटर दॅन 0. चेक करा, हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय? हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय? x-2 ग्रेटर दॅन 0, x-2 ग्रेटर दॅन 0 आहे, x-2 ग्रेटर दॅन 0 आहे, पॉझिटिव्ह आहे. x+1 greater than 0, again positive, again positive. think विचार करा व्यवस्थितपणे. काय झालं मग या ठिकाणी? हा -2 त्या साईडला +2 झाला, हा -2 त्या साईडला +2 झाला. सो x ग्रेटर दॅन 2 मिळाला, x ग्रेटर दॅन 2 मिळतं. त्याच्यानंतर हा +1 त्या साईडला मायनस झाला, x ग्रेटर दॅन -1, x ग्रेटर दॅन 2, x ग्रेटर दॅन -1, हा +1 त्या साईडला -1. नंबर लाईन ड्रॉ करा. इथं 0 आहे, इथं -1 आहे, या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, 2 पेक्षा ग्रेटर या साईडला, 2 पेक्षा ग्रेटर. याच्यासाठी नंबर लाईन ड्रॉ केली सपोज. ओके, लक्ष द्या, दोन फॅक्टर आहेत, विचार करा, 2 फॅक्टर आहेत. हा पॉझिटिव्ह आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. 2 पॉझिटिव्हचा प्रोडक्ट, बोला पटकन सांगायचं. 2 पॉझिटिव्हचा प्रोडक्ट निगेटिव्ह येईल का? पॉझिटिव्ह येईल. 2 पॉझिटिव्हचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 0, क्लिअर आहे का? आता केस नंबर 1 क्लिअर आहे का? याचं जे काय आन्सर असेल, x ची व्हॅल्यू टाका मनाने, 3 टाका, 3 - 2 मनाने व्हॅल्यू घ्यायची, मनाने अशी व्हॅल्यू घ्यायची की आन्सर पॉझिटिव्ह आलं पाहिजे, मनाने अशी व्हॅल्यू घ्यायची की पॉझिटिव्ह आन्सर आलं पाहिजे. हा पॉझिटिव्ह, प्रोडक्ट इज पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 0. हा निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं -1 टाका किंवा -2 टाका. इथं -2 टाकला, इथं -2 टाकला, याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू टाकली, -1 पेक्षा -2, -3, -4, -5 कुठल्याही व्हॅल्यू टाकल्या तुम्ही, -1, -2, -3 असं जर व्हॅल्यू टाकल्या याच्यामध्ये, -2 पासून खाली घ्या, कुठली व्हॅल्यू टाकली तर काय होणार आहे? हा सुद्धा -2 टाका, -2 -4 झाला, -2 + 1 -1 होणार. दोन्ही निगेटिव्ह आहेत, प्रोडक्ट मात्र काय येणार? दोघांचा पॉझिटिव्ह येतं, प्रोडक्ट मात्र पॉझिटिव्ह येतं. ही थिंक तुम्हाला आली पाहिजे. काय सांगतोय परत लक्ष द्या. x ची व्हॅल्यू अशी घ्या की हा निगेटिव्ह पाहिजे, x ची व्हॅल्यू अशी हायर घ्या तो निगेटिव्ह पाहिजे. मी म्हणतो इथं -3 टाका, -3 + 1, -2, -3 -2 -5 दोघंही निगेटिव्ह आहेत, प्रोडक्ट मात्र पॉझिटिव्ह, सो केस नंबर 1, केस नंबर 2. केस नंबर 1 मधला फॅक्टर घेतला, इथं लिहिलं. केस नंबर 2 मधला फॅक्टर घेतला, इथं लिहिलं. केस नंबर 1 मधला फॅक्टर इथं लिहिलाय, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. हा सेकंड फॅक्टर घेतला, ग्रेटर दॅन 0 आहे, आता मला सांगा, हा -2 त्या साईडला +2, हा +1 त्या साईडला -1, x ग्रेटर दॅन -1 आहे, x ग्रेटर दॅन -1 म्हणजेच, आणि x ग्रेटर दॅन 2 म्हणजे ही साईड झाली अप टू इन्फिनिटी पर्यंत, दिस पार्ट इज अप टू इन्फिनिटी. -1 पेक्षा ग्रेटर म्हणजे हा पार्ट आला, -1 पेक्षा ग्रेटर जायचंय, स्मॉलर नाही, इकडं लेस व्हॅल्यूज आहे,
या साईडला लेस व्हॅल्यूज आहेत, या साईडला ग्रेटर व्हॅल्यूज आहेत. इथं ओव्हरलॅपिंग पोर्शन तयार होतं. दिस इज द ओव्हरलॅपिंग पोर्शन. हा ओव्हरलॅपिंग पोर्शन तयार होतं. सो 2 to infinity, 2 to infinity. टू टू इन्फिनिटी. येस, केस नंबर 1, केस नंबर 2 हे आपण ग्रेटर दॅन 0 म्हटलंय. हे पहिले लक्षात ठेवा. याला काय म्हटलंय आपण? ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय असतो? पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह चालेल का? एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह चालेल का? पॉझिटिव्ह असण्यासाठी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह चालेल का? नाही चालणार. आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे ना. क्लिअर आहे आपण क्लिअर आहे. इन्क्रीजिंग म्हणलं की पॉझिटिव्ह, डिक्रीजिंग म्हणलं की निगेटिव्ह. इन्क्रीजिंग म्हणलं की पॉझिटिव्ह, डिक्रीजिंग म्हणलं की निगेटिव्ह. उलट असणार डिक्रीजिंगला. डिक्रीजिंगला उलट असणार. हा फॅक्टर इथं ड्रॉ केला, हा फॅक्टर इथं ड्रॉ केला. 2 पेक्षा ग्रेटर अप टू इन्फिनिटी, -1 पेक्षा ग्रेटर अप टू इन्फिनिटी, म्हणजे 2 टू इन्फिनिटी, 2 टू इन्फिनिटी. याचं सोल्युशन झालंय केस नंबर 2 मध्ये. केस नंबर 2 साठी, केस नंबर 2 साठी x - 2 लेस दॅन 0 करा. x - 2 लेस दॅन 0 करा. x - 2 लेस दॅन 0 करा. x - 2 लेस दॅन 0 केलं सपोज. x - 2 लेस दॅन 0 म्हणजे हा निगेटिव्ह आहे. केस नंबर 2 साठी हा निगेटिव्ह आहे. हा सुद्धा निगेटिव्ह आहे. राईट. पहिल्यांदा याला क्लिअर करू. x - 2 लेस दॅन 0, x - 2 त्या साईडला गेला, +2 झाला, लेस दॅन 2. राईट. पहिला पार्ट झाला. सेकंड पार्ट, x + 1, x + 1 ग्रेटर दॅन 0, सॉरी निगेटिव्ह आहे. x + 1 निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे. x लेस दॅन -1. नंबर लाईनवर ड्रॉ करा. 0, -1, 1 आणि 2. सांगा सोल्युशन कुठल्या साईडला? सोल्युशन कुठल्या साईडला? x लेस दॅन 2 आहे. x लेस दॅन 2 म्हणजे ही साईड झाली. अप टू लेस दॅन 2, 2 कडून लेस कडे जायचंय म्हणजे -इन्फिनिटी कडे जात. x लेस दॅन -1, -1 म्हणजे ही साईड झाली. परत इथं ओव्हरलॅपिंग सोल्युशन मिळतं तुम्हाला दोघांचं ओव्हरलॅपिंग सोल्युशन इथे येतं. सो याचा अर्थ 2 टू इन्फिनिटी, याचा अर्थ -1 टू -इन्फिनिटी, याचा अर्थ होतो 2 टू इन्फिनिटी. पहिल्या क्वेश्चनचा अर्थ येतो 2 टू इन्फिनिटी, 2 इन्क्लूड नाही आहे. आणि दुसऱ्या याचा अर्थ होतो -1 पासून -इन्फिनिटी पर्यंत, -1 पासून -इन्फिनिटी पर्यंत. इन दिस पार्ट द फंक्शन इज इन्क्रीजिंग. या पार्ट मध्ये फंक्शन काय असेल? इन्क्रीजिंग असेल. इन दिस पार्ट द फंक्शन इज इन्क्रीजिंग. या पार्ट मध्ये फंक्शन इन्क्रीजिंग असेल. या पार्ट मध्ये फंक्शन इन्क्रीजिंग असेल. -1 कुठंच लिहिलं नाहीये. -1 मधुर कुठंच लिहिलेलं नाहीये. 1 - 1 कुठंच लिहिलेलं नाहीये. हा -1 नाहीये. इथून खाली जायचंय. -1 पेक्षा लेस व्हॅल्यू म्हणतायत. -1 पेक्षा लेस व्हॅल्यू म्हणजे -इन्फिनिटी पर्यंत. 2 पेक्षा लेस व्हॅल्यू म्हणतायत. 2 पेक्षा लेस व्हॅल्यू म्हणजे -इन्फिनिटी कडे. या दोन्ही पार्टचं कॉमन सोल्युशन काढावं लागतं. कॉमन सोल्युशन या लाईनसाठी आणि या लाईनसाठी कॉमन सोल्युशन म्हणजे -1 कडून -इन्फिनिटी पर्यंत कॉमन सोल्युशन आहे. या ठिकाणी +2 पासून +इन्फिनिटी पर्यंत, +2 पासून +इन्फिनिटी पर्यंत या दोन लाईनचं कॉमन सोल्युशन या फॅक्टर्सचं म्हणू आपण. हा जो फॅक्टर आहे x ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा ग्रेटर
2 पेक्षा ग्रेटर, x ग्रेटर दॅन -1, -1 पेक्षा ग्रेटर म्हणजे कुठपर्यंत प्लस इन्फिनिटी पर्यंत. या दोघांचा ओव्हरलॅपिंग पोर्शन काढावा लागतो. क्लिअर आहे का? फॅक्टर्स आहेत, 2 फॅक्टर्स आहेत, पहिला पॉझिटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, पहिला पॉझिटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह, दोघांचा प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0, दोघांचा प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0. पहिला फॅक्टर निगेटिव्ह, दुसरा फॅक्टर निगेटिव्ह, पहिला फॅक्टर निगेटिव्ह, दुसरा फॅक्टर निगेटिव्ह. तुम्ही म्हणाले निगेटिव्ह निगेटिव्ह काय आहे? इथं व्हॅल्यू टाका, तशी व्हॅल्यू टाका, -5 टाका, इथं पण -5 टाका, इथं -5 टाका, इथं -5 टाका, बरोबर आन्सर निगेटिव्ह निगेटिव्ह येतं. इथं -5 टाकल्यास -7 होणार, इथं -5 टाकल्यास -4 येणार, -4 आला, -7 आला, दोघांचा प्रोडक्ट -4 -7 चा प्रोडक्ट +28 ग्रेटर दॅन 0 होतं. हे समजलं पाहिजे. हे क्लिअर आहे का प्रत्येकाला? द फंक्शन इज इन्क्रीजिंग 2 to infinity. येस, 2 to infinity लिहिताना असं लिहा फक्त 2 to infinity, 2 to infinity, sorry, 2 to infinity function increasing and -1 to -infinity. या इंटरवल मध्ये -1 to -infinity मध्ये आणि 2 to infinity मध्ये फंक्शन काय आहे? इन्क्रीजिंग आहे. या x व्हॅल्यू साठी -1 to -infinity आणि 2 to infinity मध्ये फंक्शन काय आहे? इन्क्रीजिंग आहे. येस, कळालं नसेल तर परत सांगतो, विचारा पटकन. क्लिअर आहे का? काहीच नाही, प्रत्येक वेळेस इथपर्यंत याल तुम्ही क्वाड्रॅटिक मध्ये. इथं डिपेंड आहे, 1 फॅक्टर किंवा 2 फॅक्टर मिळते. 2 फॅक्टर मिळाले की प्रोसेस काय करायची? प्रोसेस काय केली पाहिजे? प्रोसेस सांगते हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, हा फॅक्टर निगेटिव्ह घ्या, हा फॅक्टर निगेटिव्ह घ्या, या दोघांचा प्रोडक्ट इमॅजिन करा, प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0, प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0. म्हणून केस नंबर 1 मध्ये पॉझिटिव्हचा अर्थ काय? पॉझिटिव्हचा अर्थ काय? पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0. परत पॉझिटिव्ह म्हणजे काय? ग्रेटर दॅन 0. निगेटिव्ह म्हणजे काय? हा जो निगेटिव्ह आहे, निगेटिव्हचा अर्थ काय? लेस दॅन 0, लेस दॅन 0. हा निगेटिव्हचा अर्थ काय? लेस दॅन 0. हे समजलं का? बस. इथला पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0, इथला पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0, इथला निगेटिव्ह लेस दॅन 0, इथला निगेटिव्ह लेस दॅन 0. पॉझिटिव्ह कसा लिहिला, निगेटिव्ह कसा लिहिला, एवढंच. फॅक्टर्स आहेत शेवटी. जमेल का क्वेश्चन? यस, क्लिअर आहेत का प्रत्येक जण? क्लिअर आहे का क्वेश्चन? दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा पहिल्यांदा तुम्हाला. क्लिअर आहे का? यस, बाकीचे सगळे सर्व क्लिअर आहेत का? फॅक्टर्स घ्यायचं आहे, फॅक्टर्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, 2 फॅक्टर्स आले, याचं इमॅजिनेशन चालू होतं इथून पुढं, याचं इमॅजिनेशन चालू झालं इथून पुढं की हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. सेकंड, अजून एक पॉसिबिलिटी आहे, हा निगेटिव्ह असू शकतो, हा निगेटिव्ह असू शकतो. तेच याचा अर्थ सांगतोय, पुढे कसा कनेक्ट करतात त्याला. हा पहिला फॅक्टर पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. दुसरा फॅक्टर ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजेच पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0. आणि ज्यावेळेस तो निगेटिव्ह आहे म्हणाल, लेस दॅन, ज्यावेळेस तो निगेटिव्ह आहे म्हणाल त्यावेळेस तो लेस दॅन, असं त्याला युटिलाइज करायचं. त्याच्यावरून ही डायग्राम ड्रॉ केली जाते, टेंटेटिव्ह डायग्राम ड्रॉ केली जाते. इथं काय सांगतोय हा? x ग्रेटर दॅन 2, x ग्रेटर दॅन -1, x ग्रेटर दॅन 2 नंबर लाईन वर कुठपर्यंत जाऊ शकतो? प्लस इन्फिनिटी पर्यंत जाऊ. -1 ग्रेटर दॅन कुठपर्यंत जाऊ शकतो? प्लस इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतो. दोघांचं ओव्हरलॅपिंग सोल्युशन 2 to infinity, 2 to infinity. तसंच सेकंडचं ऑब्झर्वेशन करा.
त्या फॅक्टरसाठी कुठला इंटरवल येतोय तो महत्वाचा आहे. 2 to इन्फिनिटी, -1 to -इन्फिनिटी. हे इंटरवल्स तुम्हाला काढता आले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की 2 to इन्फिनिटी फंक्शन इन्क्रीजिंग आहे, -1 to -इन्फिनिटी फंक्शन इन्क्रीजिंग आहे. आता हेच फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर इन्क्रीजिंग ऐवजी डिक्रीजिंग वर्ड वापरले काय होईल बरं, काय चेंज होतील ते पाहू आपण. सपोज या ठिकाणी इन्क्रीजिंग ऐवजी डिक्रीजिंग देईल, इन्क्रीजिंग ऐवजी वर्ड वापरला डिक्रीजिंग. डिक्रीजिंगचा अर्थ इथं चेंज झाला, लेस दॅन. डिक्रीजिंगचा अर्थ इथपर्यंत सेम. डिक्रीजिंग म्हटलं की हा लेस दॅन झाला. डिक्रीजिंग म्हटलं की इथं इन्क्रीजिंग ऐवजी डिक्रीजिंग, इन्क्रीजिंग ऐवजी डिक्रीजिंग, राईट. इथं चेक करा, हा लेस दॅन झाला, हा लेस दॅन झाला, इथं लेस दॅन, इथं लेस दॅन, इथं ग्रेटर दॅन ऐवजी लेस दॅन. आता लक्ष द्या, इथं सगळ्यात मेन कोण सांगणार आहे केस नंबर 1 काय असेल, केस नंबर 2 काय असेल, पटकन सांगायचं. केस नंबर 1 काय असेल, केस नंबर 2 काय असेल. केस नंबर should be 1 should be what, 2 should be what. केस नंबर 1 काय असेल, केस नंबर 2 काय असेल, केस नंबर 1 काय असेल, केस नंबर 2 काय असेल. इथून पुढे सगळा पार्ट चेंज होतो. सांगा केस नंबर 1 काय, केस नंबर 2 काय. यस करेक्ट अर्णव. अवनी यस करेक्ट. केस नंबर 1 काय, केस नंबर 2 काय, कोण सांगतं. अशाला असं राहील का रे, केस नंबर 1 केस नंबर 2. आता केस नंबर 1 केस नंबर 2 अशाला असं राहील का, अशाला असं राहणार नाही. का नाही, लेस दॅन 0चा अर्थ निगेटिव्ह. लेस दॅन 0चा अर्थ निगेटिव्ह म्हणजे हा फॅक्टर आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. येईल का रे, पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचा प्रोडक्ट निगेटिव्ह येईल का. निगेटिव्ह म्हणजे काय, लेस दॅन 0, लेस दॅन 0. असाला असं ठेवल्यास होईल का रे ते, सेम ठेवलं तर होईल का, होणार नाही. एक पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, एक निगेटिव्ह करावं लागेल, साहजिक आहे. एक प्लस एक मायनस. सेकंड केस सांगा पटकन. सेकंड केस हा पॉझिटिव्ह आहे, तर हा आता निगेटिव्ह करा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह करा, हा निगेटिव्ह होता, आता काय करा त्याला पॉझिटिव्ह करा. लेस दॅन, लेस दॅन. अर्थ समजला का. डिक्रीजिंग साठी चाललंय. आता तुम्ही म्हणाल सर ह्या पॉझिटिव्हचं करायचं काय. पॉझिटिव्हचं या ठिकाणी येतं, या ठिकाणी हा पहिला जो फॅक्टर आहे तो पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0. हा फॅक्टर निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. लेस दॅन किती, लेस दॅन किती 0, हा निगेटिव्ह आहे, लेस दॅन 0. हा एक्स लेस दॅन किती रे, -1. एक्स लेस दॅन -1. सांगा डायग्राम मध्ये काय चेंज झालं. ग्रेटर दॅन 2 म्हणजे इकडं, आणि एक्स लेस दॅन -1 म्हणजेच या साईडला गेलं. पण ही डायग्राम सेम येईल का, येणार नाही. ही डायग्राम सेम नाही येणार. विचार करा, स्वतःचं डोकं लावा त्याच्यासाठी. आता काय होईल बरं डायग्राम मध्ये, नंबर लाईन वरती काय होईल. आता नंबर लाईन कशा प्रकारे असेल, नंबर लाईन मधले चेंजेस ऑब्झर्व करा. एक्स ग्रेटर दॅन 2 आहे, 2 पेक्षा ग्रेटर, कुठपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. एक्स लेस दॅन -1, एक्स लेस दॅन -1 म्हणजे या साईडला. ओव्हरलॅपिंग सोल्युशन आलं का, ओव्हरलॅपिंग सोल्युशन मिळालं का, ओव्हरलॅपिंग सोल्युशन मिळतं का, ओव्हरलॅपिंग सोल्युशन मिळतं का. येस ऑर नो मध्ये आन्सर सांगायचं. ओव्हरलॅपिंग सोल्युशन मिळत नाही. याला मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये अपसर्ड म्हणतात. ABSURD, अपसर्ड हा वर्ड वापरतात. ओव्हरलॅपिंग सोल्युशन नाहीये. हा फॅक्टर सांगतोय एक्स पेक्षा ग्रेटर दॅन 2 वापरा. एक्स पेक्षा ग्रेटर दॅन 2 वापरला नंबर लाईन वरती, तो इन्फिनिटी कडे चालला. एक्स लेस दॅन -1 वापरायचा. एक्स लेस दॅन असं असण्यासाठी एक्स लेस दॅन -1 वापरायचा. कुठपर्यंत चाललाय, -इन्फिनिटी कडे चाललाय. या दोघांमध्ये कॉमन सोल्युशन आहे का, नाहीये. दिस इज कॉल्ड एज अपसर्ड. अपसर्ड, ABSURED, अपसर्ड फॉर्म आहे, म्हणजे नो कॉमन सोल्युशन. या दोघांमध्ये कॉमन सोल्युशन नाही, अपसर्ड वर्ड आहे. आता लक्ष द्या. नेक्स्ट,
हा काय केस नंबर 2 काढा. केस नंबर 2 सांगा पटकन. केस नंबर 2 मध्ये काय चेंजेस होते? हा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे लेस दॅन 0, एक्स लेस दॅन 2. हे जशाला तसं राहील. केस नंबर 2. केस नंबर 2. केस नंबर 2. x minus 2 less than 0, x less than 2, राईट. आता हा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजेच इथे यायचं. हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे. हा फॅक्टर पॉझिटिव्ह घ्यायचा आहे मला. इथं येतंय. इथं मेन्शन आहे आपण. का तसं केलं? पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रोडक्ट निगेटिव्ह. निगेटिव्ह पॉझिटिव्हचा प्रोडक्ट निगेटिव्ह परत लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. राईट. आता x प्लस 1 पॉझिटिव्ह आहे. x प्लस 1 पॉझिटिव्ह आहे म्हणजेच ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 आहे. आता हे नंबर लाईन वरती हा पार्ट नंबर लाईन वरती मेन्शन करा. हा पार्ट नंबर लाईन वरती मेन्शन करा. सांगा काय सांगतो? x लेस दॅन 2 आहे आणि x ग्रेटर दॅन -1 आहे. कसं लिहिणार? x ग्रेटर दॅन 2 आहे, x लेस दॅन -1 आहे, ग्रेटर दॅन -1 आहे. हा फॉर्म कसा लिहिणार? दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज इम्पॉर्टंट. लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आता. x काय सांगतायत? x इज द मिडल मॅन. x इज द मिडल मॅन. लक्ष द्या. x किती पेक्षा लेस आहे? 2 पेक्षा लेस आहे. 2 पेक्षा कमी आहे. x चेक करा. लेस दॅन 2. x ग्रेटर दॅन -1. x मात्र ग्रेटर आहे. किती पेक्षा? -1 पेक्षा. हे नंबर लाईन वरती मेन्शन करायचं. हे दोन्ही कंबाईन केलेत. हे दोन्ही कंबाईन केले. चेक करा बरोबर आहे का? x लेस दॅन 2. x हा 2 पेक्षा लेस आहे. x हा 2 पेक्षा लेस आहे. x ग्रेटर आहे. किती पेक्षा? -1 पेक्षा. x -1 पेक्षा ग्रेटर आहे. राईट. सो या ठिकाणी 0, या ठिकाणी -1, इथं 1, इथं 2. सांगा रे, कुठून कुठे सोल्युशन? कुठून कुठे सोल्युशन? x याच्यामध्ये इंटरवल मध्ये येतो कुठेतरी. -1 पेक्षा लेस. -1 पेक्षा लेस म्हणजे ही साईड झाली. कुठपर्यंत? लेस म्हणतायत ना. x ग्रेटर आहे सॉरी. x ग्रेटर दॅन -1. -1 पेक्षा ग्रेटर. -1 पेक्षा ग्रेटर. कुठपर्यंत जाईल? इन्फिनिटी पर्यंत. x लेस दॅन 2. लेस दॅन 2 म्हणजे उलट जायचंय. इकडे जायचं. इकडे जायचंय. 2 पासून लेस कडे जायचंय. -इन्फिनिटी पर्यंत. या दोघांचं कॉमन सोल्युशन इथे येतं. या दोघांचं कॉमन सोल्युशन. In this portion, values of x, the given function is decreasing. याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू ठेवा? 0 ठेवा त्यांचं म्हणणं. इथे 0 ठेवा. 0 ठेवा, -2 येतो. 0 ठेवल्यास 1. -2 into 1 लेस दॅन 0. असा हा क्रॉस चेक आहे. x ची व्हॅल्यू 1 ठेवा. 1 ठेवले तरी -1 येतो. 1 + 1 2. प्रोडक्ट मात्र लेस दॅन 0 येतो. लेस दॅन 0 प्रोडक्ट येतो. हे समजलं का? इन्क्रीजिंग असलं तर काय करतात? डिक्रीजिंग असलं तर काय करतात? प्रत्येक वेळेस जशाला तसं असतं असं डोक्यातून काढून टाका. प्रत्येक वेळेस जशाला तसं असतं डोक्यातून काढून टाका. हे डिपेंड असतं. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. एखादी व्हॅल्यू समजा तुम्ही या पोर्शन मधली एखादी व्हॅल्यू 3 घेतली. 3 टाकून पहा इथं काय होईल? 3 - 2. 3 - 2 1. 3 + 1 4. 4 into 1 4 झालं. 4 लेस दॅन 0 असतो का? 4 लेस दॅन 0 असू शकत नाही. याचा अर्थ हे सोल्युशन नाहीये. इकडल्या पार्ट मधलं सोल्युशन नाही. -1 पेक्षा लेस व्हॅल्यू घ्या. सपोज -3 घेतली. -3 इथं ठेवा. -3, -2, -5. -3 + 1 -2 येतं. -3 ठेवून चेक करा. लेस दॅन 0 मिळत नाही. लेस दॅन 0 मिळत नाही. पॉझिटिव्ह मिळतं. पॉझिटिव्ह मिळतं. -3 ठेवल्यास त्याच्यामध्ये -3 ठेवा. लेस दॅन 0 मिळत नाही तुम्हाला. तर कळालं क्रॉस चेक? कळालं का? याला अपसर्ड म्हणतात. इथं कॉमन सोल्युशन नाही. इथं कॉमन सोल्युशन आहे. 2 पेक्षा कमी यायचं. -1 पेक्षा ग्रेटर कडे जायचं. मग हे झालं ओव्हरलॅपिंग पोर्शन. And this overlapping portion is nothing but the decreasing. F of x is decreasing in this interval -1 to 2. -1 to 2 मध्ये given function f of x is decreasing. F of x is decreasing.
f of x is decreasing. Clear? असा कुठलाही क्वेश्चन तुम्ही इझिली क्रॉस चेक करू शकता. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मेन्शन असतं एक्झाम. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग एक्झाम मध्ये मेन्शन असतं एवढंच. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मेन्शन असतं. व्हॅल्यूज तुम्हाला काढाव्या लागतात. व्हॅल्यूज तुम्हाला काढाव्या लागतात. -1 to 2 मध्ये डिक्रीजिंग. करा सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन घ्या. डिक्रीजिंगचा सेकंड घ्या. थर्ड मधला सेकंड घ्या. क्वेश्चन मेन थर्ड मधला सेकंड. सेम एक्सरसाइज. थर्ड मधला सेकंड. थर्ड मधला सेकंड घ्या. सांगा एफ ऑफ एक्स काय आहे त्या ठिकाणी. एफ ऑफ एक्स काय आहे. Find the value of x for which the functions are strictly decreasing. Functions are strictly decreasing. X plus 25 by x. The function f of x is strictly decreasing म्हटलंय. Okay, start the question. X is not equal to 0. X ची व्हॅल्यू 0 असू शकत नाही. Strictly decreasing. f dash of x less than 0 पाहिजे. दिलेलं फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. दिलेलं फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. सांगा काय. x plus 25 by x त्याचा डेरिव्हेटिव्ह with respect to x. Start the question. समजून लिहा व्यवस्थितपणे. कटलं डेरिव्हेटिव्ह. सांगा डेरिव्हेटिव्ह काढल्यास काय. डेरिव्हेटिव्ह काढल्यास ऍक्च्युअल फॉर्मेशन काय बनेल. सो एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 25 by x. 25 साइडला ठेवतात. 1 by x ला ट्रीट करतात. 1 by x म्हणजे x to the power -1 चा डेरिव्हेटिव्ह 1 by x. 1 by x आहे x to the power -1. Power to the front side reduce the power by 1. -1 x to the power -2. -1 x to the power -1 by x square. -1 by x square. So f dash of x 1 minus 25 divided by x square. Right? दिलेलं फंक्शन डिक्रीजिंग आहे. दिलेलं फंक्शन डिक्रीजिंग which is nothing but less than 0. Decreasing. दिलेलं फंक्शन डिक्रीजिंग दिलं less than 0. So 1 minus 25 by x square less than 0. Less than 0. Less than 0. याला कन्वर्ट करा. कन्वर्ट करा. याला कन्वर्ट करा. हा डेरिव्हेटिव्ह आहे. हा डेरिव्हेटिव्ह आहे लिहून ठेवायचे नाही येत नाही त्यांनी. 1 by x ला x to the power इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह. Power to the front side reduce the power by 1 -1 -1 -2 झालं. Power to the front side -1 जशाल तसं x to the power 2. x to the power 2 या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह आला फक्त त्याचा 1 by x. फंक्शन इन्क्रीजिंग डिक्रीजिंग साठी स्पेशली
1 minus 25 by x square हा निगेटिव्ह या साईडला पॉझिटिव्ह झाला 1 लेस दॅन हा जो निगेटिव्ह आहे तो या साईडला काय असेल पॉझिटिव्ह 25 by x square इकडे घ्या x square less than 25 x square less than 25 आता याच्यासाठी x जसं आपण x square equal to 25 आलं तर काय करतो आपण जनरली x equal to plus or minus 5 लिहितो राईट प्लस और मायनस 5 तसंच इथं सुद्धा तसंच या ठिकाणी सुद्धा इथे दोन पार्ट होतात x मिडल ला जातो ग्रेटर दॅन -5 लेस दॅन +5 असं येतं x greater than -5 less than 5 डायरेक्ट कसं लिहायचं x lies between -5 to +5 x lies between -5 to +5 except 0 strictly decreasing इथं फॅक्टर आलेच नाही इथं डायरेक्टली स्क्वेअर फॉर्मेशन आलं त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपण जसं लिहितो त्या पद्धतीने x square 25 असेल तर x plus -5 लिहितो आपण x greater than -5 less than +5 so x lies between except 0 x is not equal to 0 0 ठेवला की इथं नॉट डिफाईन तयार त्यामुळे x belongs to -5 to +5 except 0 function is decreasing function is decreasing form the function is decreasing ओके क्वेश्चन नंबर 4th किंवा 5th करू शकता 4th घ्या नाही तर ओके क्वेश्चन नंबर 4th घ्या मेन क्वेश्चन नंबर 4th increasing decreasing at a time increasing decreasing सांगा f of x काय गिवन क्वेश्चन नंबर 4th मध्ये मेन क्वेश्चन नंबर 4 2.5 एक्सरसाइज मेन क्वेश्चन नंबर 4 इथं f of x तुम्हाला गिवन आहे f of x आहे exercise 2.1 question number 4 f of x given है तुम्हारा किती f of x equal to x cube minus 12x square x cube minus 12x square minus 144x plus 13 is increasing and decreasing साठी find the values of x पहिला फॉर्म increasing असेल तर find the values of x decreasing असेल तर find the values of x increasing असेल आणि decreasing असेल तर find the values of x find in which interval find x
कुठल्या व्हॅल्यूज साठी फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि डिक्रीजिंग आहे ते तुम्हाला काढायचं. कुठल्या व्हॅल्यूज साठी फंक्शन इन्क्रीजिंग आहे किंवा डिक्रीजिंग आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं. सो स्टार्ट द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स डायरेक्ट लिहितोय, सांगायचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर minus 24x minus 144 झाला डेरिव्हेटिव्ह. 3 कॉमन घेतल्यास x minus 8x minus 24 बरोबर आहे का? This minus 48. F dash of x is this, and now first increasing साठी f dash of x greater than 0. So 3 into bracket x square minus 48 greater than 0. ते 3 त्या साईडला गेला आणि 0 झालं. काही नाही केलं, फक्त डेरिव्हेटिव्ह घेतला. काही वेगळं केलेलं नाहीये, फक्त डेरिव्हेटिव्ह घेतलाय. तो तुम्हाला आला पाहिजे घेता. डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे. येस, 3 रिमूव्ह करता येतो. डिवाइड केल्यासारखंच आहे. एवढं समजून घ्या की हा 3 इकडे 0 होणार आहे, हा 3 इकडे जाऊन 0 होतो. सध्या तरी तो कॉमनच घेणं मस्ट आहे, डिवाइड नाही करू शकत. या ठिकाणी 3 ला डिवाइड नाही करू शकत, इकडे इक्वल टू साइन काहीच नाहीये. इथं डिवायडेशन नसतंच, इथं कॉमनच असतं कंपल्सरी. इथून कॉमन येणार. आता तो डिवाइड होऊ शकतो. आता तो मर्ज होणार आणि 0 होणार. आता तो 0 होणार या साईडला जाऊन. x square minus 8x minus 48. X square minus 8x minus 48 greater than 0. So what are the factors? What should be the factors? Factors काय असते? x square minus 8x minus 48 चे factors. X square minus 12x plus 4x minus 48 greater than 0. 4 into 12. 4 into 12. So x minus 12, x common, plus 4 common, x minus 12 greater than 0. X minus 12, x minus 12 common. X plus 4 greater than 0. So x minus 12 greater than 0. Case number 1, case number 2. Case number 1, case number 2. Case number 1, positive, positive. Case number 2, both should be negative, negative. Positive, positive, product is greater than 0. Negative, negative. So case number 1 मध्ये. Case number 2. Factors घ्यायचे. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही पॉझिटिव्ह. x minus 12 greater than 0, x plus 4 greater than 0. दोन्ही निगेटिव्ह आहेत. x minus 12 less than 0, x plus 4 less than 0. कशासाठी आहे? इन्क्रीजिंग साठी आहे सगळं. इन्क्रीजिंग साठी आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिक्रीजिंग साठी. एक्झॅक्टली चेंज ऑफ साइन इज डिक्रीजिंग असतं. चेंज ऑफ साइन इज डिक्रीजिंग असतं. सध्या इन्क्रीजिंग साठी आहे. सध्या इन्क्रीजिंग साठी. या ठिकाणी -12 त्या साईडला +12. x greater than 12. x greater than -4. x greater than 12, x greater than -4. It's 0, the -4, somewhat here it's 12. -4 पेक्षा greater हा portion. -12 पेक्षा greater हा portion. This is the overlapping. Function increasing 12 to plus infinity. 12 to plus infinity मध्ये given function increasing. तुम्हाला मेन्शन करावं लागेल शेवटी.
12 to infinity. याचा आन्सर 12 to infinity. याचा आन्सर -12. X less than 12, x less than -4, x less than 12, x less than -4, x less than 12 या साईडला, x less than -4 या साईडला. सांगा बरं डिक्रीजिंग कुठे येईल? मग डिक्रीजिंग कुठे येईल? कोण सांगतं? -∞ to -4 मध्ये फंक्शन काय इन्क्रीजिंग आहे. 12 to +∞ मध्ये फंक्शन इन्क्रीजिंग आहे. त्याचं कन्क्लुजन. त्याचं कन्क्लुजन आहे. डिक्रीजिंग सांगा बरं कुठे येईल? मग -4 पासून ग्रेटर कडे. ग्रेटर म्हणजे या साईडला अप टू इन्फिनिटी. 12 पेक्षा ग्रेटर म्हणजेच अप टू इन्फिनिटी. ओव्हरलॅपिंग पोर्शन 12 पासून पुढे जातोय. या दोघांचं कॉमन सोल्युशन 12 पासून पुढे जातं. याचा अर्थ x ची व्हॅल्यू 13, 14, 15 अशा व्हॅल्यूज इथं चालू शकतात. येस, 12 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू पाहिजे इथं. 12 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू टाकलं तर ग्रेटर दॅन 0 येतं. अदरवाईज -4 पेक्षा कमी व्हॅल्यू घ्यावी लागेल. म्हणजेच इथं तुम्हाला -5, -6, -7, -8, -9 असं चालू शकतं अप टू -∞ पर्यंत. मग इथं -4, -5, -6 असं कुठली व्हॅल्यू चालते तो निगेटिव्ह आन्सर देईल. हा निगेटिव्ह आन्सर देईल. दोघांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह. इन्क्रीजिंग. डिक्रीजिंगला काय होईल बरं? डिक्रीजिंगला काय होईल? सगळे साइन चेंज करा, उलट करा फक्त पटपट पटपट. डिक्रीजिंगला एवढंच येतं फक्त. डिक्रीजिंग काय येणार आहे? या क्वेश्चनचा डिक्रीजिंग. डिक्रीजिंग शुअर आहे किती? -4 पेक्षा ग्रेटर आणि 12 पेक्षा लेस. दॅट्स इट. या दोन्ही मधला पोर्शन डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग असं असेल तर डिक्रीजिंग इंटरनल पोर्शन येणार. डिक्रीजिंग इंटरनल पोर्शन येणार डेफिनेटली. स्ट्रिक्टली दिलेलं नाही. स्ट्रिक्टली दिलेलं नाहीये, त्यामुळे इक्वल टू साइन टाका. सॉरी, स्ट्रिक्टली मेन्शन नाहीये, याचा अर्थ इक्वल टू साइन टाका प्रत्येक ठिकाणी. स्ट्रिक्टली हे मेन्शन नाहीये. somewhat times derivative is 0. इक्वल टू साइन टाका प्रत्येक ठिकाणी. इक्वल टू साइन टाकलं की काय फरक येतो? हा स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे. इथं सुद्धा स्क्वेअर ब्रॅकेट पाहिजे. -4. डिक्रीजिंग बाबतीत सुद्धा तसंच. लाईज बिटवीन -4 to 12 इन्क्लुडिंग असते. -4 आणि 12 इन्क्लुडिंग असते. -4 आणि 12 इन्क्लुडिंग असते. इन्क्लुडिंग असते. इक्वल टू टाका त्यांना. इक्वल टू मेन्शन करा. स्ट्रिक्टली मेन्शन नसेल तर इक्वल टू साइन टाकायचं. स्ट्रिक्टली मेन्शन नसेल तर कळालं का क्वेश्चन? इज इट क्लिअर? याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जज करता आला पाहिजे की एक्स कुठून कुठपर्यंत आहे. ही नंबर लाईन वगैरे मेन्शन नाहीये, पण हे तुम्हाला समजण्यासाठी ड्रॉ केलं. नाही ड्रॉ केलं तरी चालतं. समजलं असेल तर हे ड्रॉ करायची गरज नाहीये. हा पार्ट इथे ड्रॉ केलाय. -4 पेक्षा ग्रेटर, +12 पेक्षा ग्रेटर, 12 to infinity, 12 to infinity, -4 पेक्षा लेस, 12 पेक्षा लेस, दोघांमध्ये कॉमन, -4 कडून -∞ पर्यंत, -4 पासून -∞ पर्यंत कॉमन पोर्शन. या पार्ट ऑफ दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे. सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन्स आहेत आता पुढे. सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिसाइड करायचं. डेरिव्हेटिव्ह घेऊन डिसाइड करायचं. ओके, नाउ लास्ट ऍप्लिकेशन कुठलं? नाउ द लास्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. जर पोर्शन डिडक्ट नाही झाला तर एलएमबीटी रोल्स थेरम हा पोर्शन घेण्यात येईल तुम्हाला. एकच ऍप्लिकेशन आपण सोडलंय. एक्झाम मध्ये जर पोर्शन डिडक्ट झाला तर 2 ऍप्लिकेशन डिडक्ट करणार आहेत. अप्रॉक्सिमेशन एक आणि दुसरा रोल्स थेरम आणि एलएमबीटी असेल तर घेईल तो. जास्त रिलेटेड नाहीये तो पुढे. त्यामुळे सांगा लास्ट ऍप्लिकेशन कुठलं आहे? काढा डेरिव्हेटिव्ह ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये लास्ट ऍप्लिकेशन
लास्ट ऍप्लिकेशन फ्रॉम दिस चॅप्टर. टोटल 6 ऍप्लिकेशन आहे. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन घेतलेला, सेकंड टँजंट नॉर्मल, थर्ड रेट मेजर, चौथा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, राईट. इन्क्रीजिंग डिक्रीजिंगच्या आधीच रोल्स थेरम आणि एलएमव्हीटी मेन्शन केला असेल, त्याच्यानंतर इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, लास्ट वन मॅक्सिमा मिनिमा. लास्ट वन मॅक्सिमा अँड मिनिमा. सो राईट डाऊन लास्ट ऍप्लिकेशन फ्रॉम दिस चॅप्टर, दॅट इज 6th ऍप्लिकेशन. एक सोडलाय, एलएमव्हीटी अँड रोल्स थेरम सोडलाय. आला सिलेबस मध्ये परत घेईल तो, परत घेणार तो. सो राईट डाऊन, मेक द टायटल मॅक्सिमा अँड मिनिमा. एखाद्या फंक्शनचा मॅक्सिमा आणि मिनिमा, एखाद्या फंक्शनचा मॅक्सिमा आणि मिनिमा. एखादं फंक्शन आहे, रॅन्डमली ड्रॉ करतोय, लक्षात. हे फंक्शन आहे सपोज एक्स अगेन्स्ट वाय साठी, एक्स अगेन्स्ट वाय साठी. तर इथून एवढा पोर्शन कट करू आपण, या पार्ट ऑफ इथून एवढा पोर्शन कट करू आपण. म्हणजे तुमचा इंटरवल दिलाय x इक्वल टू 2 टू x इक्वल टू 10. सपोज x इक्वल टू 10, 2 to 10 मध्ये एवढा स्टडी करायचं, एवढा स्टडी करायचं. त्याच्यानंतरचा पोर्शन, आधीचा पोर्शन कट, त्याच्यानंतरचा पोर्शन कट केलं सपोज. सो याला म्हणतात लोकल मॅक्सिमा. हा जो आहे दिस इज कॉल्ड एज लोकल मॅक्सिमा. हा लोकल मॅक्सिमा का, एवढ्याच इंटरवल पुरता आपण त्याचा आन्सर टाकतो. हा आणि हा याचा बॉटम समजा इथे आहे, याचा बॉटम समजा या ठिकाणी. सर याला म्हणतात लोकल मिनिमा. लोकल मिनिमा, लोकल मिनिमा, लोकल मिनिमा, लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा. का, कारण आपण स्टडी करताना x इक्वल टू 2 to 10 एवढा स्टडी घेतला, इकडला पोर्शन काढून टाकला, त्या साईडला पोर्शन काढून टाकलं सपोज. लक्षात. तर इथून एवढ्याच इंटरवलचा स्टडी असणं आणि त्याच्यातला मॅक्सिमम पॉइंट काढायचा आणि त्याच्यातला मिनिमम पॉइंट काढायचा. मॅक्सिमम पॉइंट, मिनिमम पॉइंट, राईट. आता याच्यामध्ये ओव्हरऑल जर ग्राफ घेतला, सगळ्याच -इन्फिनिटी टू +इन्फिनिटीचा स्टडी करायला घेतला, तर याला म्हणतात ग्लोबल मॅक्सिमा. सध्या तरी दिसण्यावरून याला आपण म्हणू शकतो ग्लोबल मॅक्सिमा. ग्लोबल मॅक्सिमा कशावरून आहे, हा -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी जर स्टडी करत असाल आणि हा जर तुम्हाला मॅक्स पॉइंट दिसत असेल तर ग्लोबल मॅक्सिमम. आणि इथं मिनिमम हा दिसतोय, ग्लोबल मिनिमम. हा तुमच्या स्टडी मध्ये नाही आहे तुम्हाला. ग्लोबल मॅक्सिमा, ग्लोबल मिनिमम. हायेस्ट पॉइंट इन द y इक्वल टू f(x) मधला हायेस्ट पॉइंट सध्या तरी, -इन्फिनिटी +इन्फिनिटी स्टडी करताना. आणि तुम्हाला तुमच्या एक्झाम साठी एवढंच असतं, इथून एवढा पोर्शन सपोज एक टेंटेटिव्ह मेन्शन असतं, इथून एवढ्याच पोर्शन साठी लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा काढायचं असतं. लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमा फाइंड आउट करायचं असतं. क्लिअर आहे? वर्डिंग क्लिअर आहे का? हे शब्द क्लिअर आहेत का? इथून एवढ्या पोर्शन मध्ये हा मॅक्सिमा आहे, हा मिनिमा आहे, इथून एवढ्या पोर्शन साठी. जर तुम्ही आता सध्या बोर्डवर जेवढा ड्रॉ केलाय सपोज -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी, हा हायेस्ट आहे आणि हा लोवेस्ट आहे. येस, क्रस्ट अँड ट्रफ फॉर्मेशन सारखं आहे. ग्लोबल मॅक्सिमा, ग्लोबल मिनिमम म्हणू शकता. ओके, तर एक्झॅक्टली याचं फॉर्मेशन कसं आहे. वन मोर मॅक्सिमा आणि मिनिमा फाइंड आउट करताना फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, सेकंड प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणतात आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणतात. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय आहे आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय आहे हे पाहायचं. फर्स्ट डेरिव्हेटिव्हनी क्वेश्चन्स लेंथी सोल्युशन मध्ये जावं लागतं. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये इझी पडतं. सो जस्ट टेंटेटिव्ह आयडिया असावी तुम्हाला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट सांगतं, एखादा कर्वेचर आहे, इथं जर टँजंट ड्रॉ केली, सांगा बरं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येईल. इथं जर टँजंट आहे आणि इथं टँजंट आहे सपोज, इथं टँजंट आहे, काय सांगा.
येस डेफिनेटली ही जी टँजंट आहे या साईडची, या साईडची टँजंट आहे ती काय असेल, ऑलवेज अॅक्यूट असेल, राईट. हे पुढे एक्सटेंड करतो, थीटा लेस दॅन 90 डिग्री असेल, थीटा लेस दॅन 90 डिग्री असेल. या पोर्शन मधला जो थीटा असेल तो लेस दॅन 90 असेल. या पोर्शन मधला जो थीटा मार्क केला तर तो ग्रेटर दॅन 90 असेल, राईट. सो या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स आणि या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स, काय सांगाल? एफ डॅश ऑफ एक्स इथं किती, इथं किती? अॅक्यूट, अॅक्यूट म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तसा अर्थ घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह, राईट. एफ डॅश ऑफ एक्स इज, एफ डॅश ऑफ एक्स या पॉइंटला जर मार्क केला तर या पॉइंटचा एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 का? स्लोप इज पॉझिटिव्ह. Slope at this of this tangent is positive. Slope of this tangent is negative. Negative. So हा positive आहे slope आणि हा negative आहे. हा slope positive आहे, हा slope negative आहे. Simple. या पॉइंटचा, या फंक्शनचा स्लोप पॉझिटिव्ह आहे या पॉइंटला आणि या पॉइंटला फंक्शनचा स्लोप निगेटिव्ह आहे. एक्स व्हॅल्यू आणि एक्स व्हॅल्यू, एक्स व्हॅल्यू सपोज 1, एक्स व्हॅल्यू सपोज 7 किंवा 5, कुठली व्हॅल्यू असेल. 1 ला पॉझिटिव्ह स्लोप, 7 ला निगेटिव्ह स्लोप, असा त्याचा अर्थ झाला. When the function किंवा derivative changes its sign from positive to negative, when the first derivative changes its sign from positive to negative, इथला जो डेरिव्हेटिव्ह आहे तो साइन चेंज करतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मध्ये. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह चेंजेस इट्स साइन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, देन इट अटेंड्स मॅक्सिमा, इट अटेंड्स मॅक्सिमा. क्लिअर? देन इट अटेंड्स मॅक्सिमा. जर तुम्ही एक पर्टिक्युलर व्हॅल्यू घेतली, त्याच्या लेफ्ट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह काढला तर तो पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह काढला तर तो निगेटिव्ह आहे. काय समजून घ्यायचं, फंक्शन काय होतं, एका स्टेजला हायेस्ट जातं आणि परत लोवेस्ट, म्हणजे हा पॉइंट काय झाला, मॅक्सिमम म्हणून आला या कर्वेचरचा. आपण इथून एवढा स्टडी करतोय, इथून एवढा स्टडी करतोय, पुढे माहित नाही त्या ग्राफचं काय आहे, इकडंही माहित नाही काय, पण आपण असा एक पॉइंट गृहीत धरला तर या पॉइंटला स्लोप पॉझिटिव्ह आहे, या पॉइंटला स्लोप निगेटिव्ह आहे. तर इथे एक हायेस्ट पॉइंट येऊन जाणार आहे, शुअर आहे, आपण शुअर आहे आता एक हायेस्ट पॉइंट येऊन जाणार आहे, अँड दॅट इज मॅक्सिमम म्हणून येतं, दॅट इज मॅक्सिमा. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह चेंजेस इट्स साइन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, देन द गिवन फंक्शन अटेंड्स मॅक्सिमा म्हणून येतं. लक्ष द्या, मिनिमा बाबतीत कसं आहे सांगा बरं, मिनिमा बाबतीत काय असेल, when the first derivative attains, या ठिकाणी जर टँजंट ड्रॉ केली, टँजंट ड्रॉ केली तर एफ डॅश ऑफ एक्स काय असेल, या पॉइंटचा एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 का लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0 का लेस दॅन 0, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एवढं सांगा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. येस डेफिनेटली, जर तुम्ही याला एक्सटेंड केलं आणि अँगल मेजर केला, हा अँगल जर मेजर केला तर तो काय येणार आहे, ग्रेटर दॅन 90 येणार. ग्रेटर दॅन 90 टॅन हा निगेटिव्ह असतो, टॅन हा निगेटिव्ह असतो, राईट. सो एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0, लेस दॅन 0 निगेटिव्ह. या साईडला जर टँजंट ड्रॉ केली तर, या साईडला जर टँजंट ड्रॉ केली सपोज, या साईडला टँजंट ड्रॉ केली सपोज, काय होईल आता, अॅक्यूट फॉर्मेशन तयार होतं, अॅक्यूट फॉर्मेशन तयार होणार, पॉझिटिव्ह. F dash of x is greater than 0. F dash of first derivative greater than 0 मिळेल. First derivative greater than 0 मिळेल. First derivative greater than 0 मिळेल. सांगा मग. Derivative changes its sign from negative to positive. Correct? Derivative changes its sign. या पॉइंटला derivative निगेटिव्ह आहे. या पॉइंटला derivative पॉझिटिव्ह आहे. समजा आपण एक मिडलचा पॉइंट घेतला, त्याची ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे, या पॉइंट साठी ही लेफ्ट साइड आहे, ही राईट हँड साइड आहे. लेफ्ट साइडचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह, राईट साइडचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह. When the function changes its sign, derivative changes its sign from negative to positive, definitely function attends what? Function attends, or we will get the function value what? Minimum, right? So हा टेंटेटिव्ह क्रॉस चेक असतो, ज्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणतात. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट मध्ये एक पर्टिक्युलर पॉइंट
फाइंड आउट करतात त्या पॉइंटच्या लेफ्ट साइडला डेरिव्हेटिव्ह काढतात, राईट साइडला डेरिव्हेटिव्ह काढतात. या पॉइंटच्या लेफ्ट साइडला डेरिव्हेटिव्ह काढतात, राईट साइडला डेरिव्हेटिव्ह काढतात. आणि तिथं ऑब्झर्व केलं जातं की हा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. जर तो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आला तर समजून घ्यायचं द फंक्शन गिवन फंक्शन अटेन्स मॅक्सिमम. या ठिकाणी या फंक्शनची लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह डेरिव्हेटिव्ह दाखवत, या पॉइंटला पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह दाखवत आहे. सो फंक्शन अटेन्स मिनिमम, फंक्शन अटेन्स मिनिमम हे फॉर्मेशन ड्रॉ करून ठेवा. So first derivative test थोडीशी क्रिटिकल आहे. That's why we will turn towards the second derivative test. Maximum minima साठी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मॅक्सिमम युटिलाइज आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह. ही फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ही शिकवली जाणार नाही, त्याच्यापेक्षा ही इझी पडते. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कधी वापरायचं ते नंतर सांगेल तुम्हाला. सेकंड डेरिव्हेटिव्ह फेल असेल तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वापरतात. आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट ही लेंदी आहे कॅल्क्युलेशनला लेंदी आहे, त्यामुळे त्याचं युटिलायझेशन जास्त करत नाहीत. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फेल असेल तरच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर फेल झाला, कधी फेल होतो ते आपण पाहू, तरच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वापरतात. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. झालं सर्वांचं? काहीच नाही. इकडे डेरिव्हेटिव्ह दाखवायचा पॉझिटिव्ह, इकडे डेरिव्हेटिव्ह दाखवायचं निगेटिव्ह. व्हेन द डेरिव्हेटिव्ह चेंजेस इट्स साइन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, देन फंक्शन अटेन्स मॅक्सिमम. When the derivative changes its sign from negative to positive, then function attains minimum. That's it. First derivative test. Left hand side positive, right hand side derivative negative, then maximum. Calculation lengthy आहे first derivative test मध्ये, त्यामुळे शक्यतो त्याचे क्वेश्चन पडत नाहीत एक्झाम. When the derivative changes its sign from negative to positive, then it attains minimum. Left side negative, right side positive. चेक करा. आता सॉल्व एक्झाम्पल एखादं चेक केलं तर तुम्हाला समजेल. देन दी कॅल्क्युलेशन. त्यामुळे याच्या पंद्यात पडायचं नाही. शक्यतोवर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट सॉल्व्ह होतील असे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील, शक्यतोवर दिले जातील. फाइंड द मॅक्सिमम मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. एक एक्झाम्पल घेतो, डायरेक्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट तिथे समजून सांगतो. ओके, एक फंक्शन घ्या f of x equal to f of x equal to x cube minus 9x square, सिंपल आहे, प्लस 24x. सिंपल आहे, डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू जाऊ. आपण. f of x equal to x cube minus 9x square plus 24x, x cube minus 9x square plus 24x. मॅक्सिमम मिनिमम कसं फिक्स एक्झामला क्वेश्चन असतं, फिक्स असतो. फिक्स येतो म्हणजे सीईटीला पण येणार, JEE ला पण येणार आणि रेग्युलरला बोर्डला पण येणार. एक्झामला फिक्स असतो, फिक्स क्वेश्चन. हाच नाही, व्हरायटी खूप आहे त्याच्यात व्हरायटी बऱ्याच आहेत. ओके, सो फर्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट with respect to x. पहिला डेरिव्हेटिव्ह काढा. f dash of x, x cube 3x square minus 18x plus 24. Okay, 3 common. X square minus 6x plus 8. So f dash of x. Put f dash of x 0 put कर. f dash of x 0 put कर. dash of x 0 put करा. dash of x 0 put केल्यास 3 into bracket square minus 6x plus 8 equal to 0. हा 3 या साइडला 0 जाईल. चेक करा. याचा डेरिव्हेटिव्ह काढा. 3x square. याचा डेरिव्हेटिव्ह minus 18x. याचा डेरिव्हेटिव्ह
24. 3 कॉमन घेतलं, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. 3 कॉमन घेतलं, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. ओके, 3 बाहेर, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 हा 3 या साईडला मर्ज झाला, 0 झाला. त्याचे फॅक्टर सांगा, फॅक्टर सांगा. हा 3 त्या साईडला 0 झाला. स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 इक्वल टू 0. स्क्वेअर मायनस 4x प्लस 2x मायनस 2x करा प्लस 8 इक्वल टू 0. x into bracket x minus 4 minus 2 into bracket x minus 4 equal to x minus 4 first factor, x minus 2 second factor. Minus 4 minus 2 minus 6 minus 4 minus 2 चा product plus 8. So x equal to 4, x equal to 2. X equal to 2 and x equal to 4. There are 2 points. There are 2 points. X equal to 2, x equal to 4. इथपर्यंत सर्वांचं झालं का? How to decide maxima and minima of the given function? How to decide maxima and minima of the given function? Given functionचा maxima minima कसा ठरवायचा? Given functionचा maxima minima कसा ठरवायचा? x equal to 2 आहे, x equal to 4 आहे. इथं त्यापूर्वी सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला जातो. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून ठेवा. इथं आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स मिळाला, राईट? हा एफ डॅश ऑफ एक्स उचला, इथं ठेवा. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लिहिला. याचा अगेन डिफरन्शिएट. Again differentiate with respect to x. परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. f double dash of x 3 as it is. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 6. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. 3 जशाला तसा. 3 जशाला तसा. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 6x चा डेरिव्हेटिव्ह minus 6. 8 चा डेरिव्हेटिव्ह 0. 8 चा डेरिव्हेटिव्ह 0. So 2x minus 6. 2x minus 6. Second derivative. Second derivative like x value 2 घ्या. इथं ठेवा. x value 4 घ्या. याच्यात ठेवायचे. x value 2 ठेवल्यास किती येईल आन्सर? f double dash of x मध्ये x value 2 ठेवा. f double dash of 3 into bracket 2 minus 6 आहे. f double dash of x 3 into bracket 2x minus 6 आहे. x value एकदा 4 घ्या. x value 2 ठेवा. x value 2 ठेवा. 2 ठेवल्यास 3 into bracket 2 into 2 minus 6. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये x ची व्हॅल्यू 4 ठेवतोय. सेकंड डेरिव्हेटिव्ह एक आन्सर -6 आला, दुसरा आन्सर +6 आला. एक आन्सर -6, दुसरा आन्सर +6. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला, सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला. काय केलं चेक करा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत आला होता, आपण त्याचे फॅक्टर्स घेतले. फॅक्टर झाले 4 आणि 2. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरून सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरून सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये x ची व्हॅल्यू 2 ठेवली. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये x ची व्हॅल्यू 4 ठेवली. 2 ठेवलं, आन्सर -6 आला. 4 ठेवलं, आन्सर +6 आला. 2 ठेवून -6, 4 ठेवून +6. Second derivative is negative. Second derivative is negative. F double dash of x less than 0, negative. F double dash of x, F double dash of x greater than 0, positive. F double dash of x less than 0 alike. F double dash of x greater than 0 आला. 2 ला निगेटिव्ह आला. 4 ला सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला. त्याच्यावरून डायरेक्ट कन्क्लुजन. काय कन्क्लुजन? f of x
हे जे फंक्शन आहे इट अटेंड्स लेस दॅन निगेटिव्ह आहे मॅक्सिमा. निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमा. एफ ऑफ एक्स मॅक्सिमा ऍट एक्स इक्वल टू 2. एक्स इक्वल टू 2 ला मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहात. चेक करा. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवा याच्यामध्ये. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x. सांगा बरं एक्सची व्हॅल्यू 2 ठेवल्यास किती येईल आन्सर? 2 चा क्यूब 9 into 2 चा स्क्वेअर प्लस 24 into 2 किती येईल आन्सर? एक्सची व्हॅल्यू 2 ठेवल्यास आन्सर किती? एक्सची व्हॅल्यू 2 ठेवल्यास आन्सर किती? कशामध्ये? फंक्शन मध्ये. फंक्शन मध्ये एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. आन्सर किती? एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली. आन्सर किती? सांगा पटकन. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवल्यास आन्सर किती? येस हर्षवर्धन करेक्ट. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवल्यास आन्सर किती? बाकीचे काढा पटकन. येस नीरज शर्मा करेक्ट. तनिष करेक्ट. अवनी येस करेक्ट. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली तर आन्सर किती? सांगा पटकन. कशात ठेवलं ते लक्ष द्या. फंक्शन मध्ये ठेवलं. कशात ठेवलं? फंक्शन मध्ये ठेवलं. एक्स क्यूब मायनस 9x स्क्वेअर प्लस 24x. रोशनी रॉंग. प्रनील रॉंग. श्रुती जांभळे रॉंग. सृष्टी यस रॉंग. ईश्वर करेक्ट. अरे राजांनो फंक्शन मध्ये ठेवा. कुठली व्हॅल्यू? एक्स इक्वल टू 2 फंक्शन मध्ये ठेवून आन्सर सांगायचं तुम्हाला किती आहे. 2 चा क्यूब 9 into 2 चा स्क्वेअर आणि 24 into 2. याचा आन्सर काढता येत नाही का तुम्हाला? सृष्टी रॉंग झालंय. प्रणील रॉंग आहे. रोशनी रॉंग आहे. बाकीच्यांचे आन्सर करेक्ट आहे. अरे राजांनो सरळ सरळ आहे. एक्स इक्वल टू 2 ठेवायचा याच्यामध्ये आणि आन्सर काढून सांगायचंय. जिथे जिथे एक्स आहे तिथे 2 ठेवायचा आहे आणि आन्सर सांगायचा आहे. करण रॉंग. वेदांती रॉंग. कॅल्क्युलेशन येत नाही. अवघड आहे. येस पृथ्वी का? पृथ्वी गरजे करेक्ट. अथर्व बरोबर आहे. अथर्व पाचपुते करेक्ट. मृणाल बरोबर आहे. जागृती बरोबर आहे. अरे राजांनो एक्सची व्हॅल्यू 2 घ्या. 2 याच्यात ठेवा. आन्सर काढून सांगा. एफ ऑफ एक्स किती येतो? करण रॉंग. रोशनी बरोबर आहे. आता नेहा रॉंग. अरे राजांनो 2 घ्यायचंय. 2 एक्सची व्हॅल्यू 2. 2 चा क्यूब मायनस 9 into 2 चा स्क्वेअर प्लस 24 into 2. एवढं अवघड आहे का ते? प्रतीक करेक्ट. नेहा रॉंग आहे ते. करण भोसले रॉंग. डोक्यात पाणी झालंय तुमच्या. तुम्हाला 2 ठेवून आन्सर काढता येत नाही म्हणजे किती मोठी कमाल आहे. 2 चा क्यूब मायनस 9 into 2 चा स्क्वेअर प्लस 24 into 2. त्याचा आन्सर येत नाही म्हणजे फार मोठी कमाल आहे. अभिषेक रॉंग. वेदांती करेक्ट. 2 ठेवून आन्सर येत नसतं का? मला सांगा. हा 4 घ्या. 4 ठेवायचाच आहे परत. लक्ष द्या. याचा आन्सर 20 येतं. याचा आन्सर किती येतं? 20. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. मॅक्सिमा. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे. मॅक्सिमा. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. मिनिमम. एफ ऑफ एक्स इज मिनिमम. एफ ऑफ एक्स इज मिनिमम. इथं काय लिहा? आपण काढलं नाही आन्सर तरी सांगतोय. काय सांगतोय? एफ ऑफ एक्स इज मिनिमम ऍट एक्स इक्वल टू कितीसाठी? 4 साठी. एक्स इक्वल टू 4 साठी गिवन फंक्शन मिनिमम आहे. आता एफ ऑफ एक्स इक्वल टू 2 ऐवजी 4 ठेवा. 2 ऐवजी 4 ठेवा. 2 ऐवजी 4 ठेवा.
एफ ऑफ 4 ठेवा, 4 चा क्यूब मायनस 9 इंटू 4 चा स्क्वेअर 24 इंटू 4. सांगा आन्सर किती आहे? 4 चा क्यूब मायनस 9 इंटू 4 चा स्क्वेअर. एकदा 2 ठेवला, एकदा 4 ठेवतोय. सांगा आन्सर किती? येस हर्षवर्धन, करेक्ट. एकदा 2 ठेवला होता, आता 4 ठेवायचा आणि आन्सर सांगायचं. प्रणील रॉंग. एकदा 2 ठेवला होता, आता 4 ठेवायचा आणि आन्सर सांगायचं. 4 ठेवून आन्सर किती येतं? प्रतीक रॉंग, साईनाथ रॉंग, प्रणील रॉंग. 4 ठेवल्यानंतर आन्सर किती येतं? येस, सॉरी हा. येस, हर्षवर्धन रॉंग आहे, प्रणील बरोबर आहे, साईनाथ बरोबर आहे, प्रतीक येस करेक्ट, तनिष करेक्ट, अवनी रॉंग, नेहा थोरत करेक्ट आहे, करण भोसले करेक्ट आहे, वेदांती बरोबर आहे, सृष्टी बरोबर आहे, पृथ्वी येस करेक्ट, रोशनी रॉंग, नेहा करेक्ट आहे, रोशनी फंक्शन चुकीचं घेते बहुतेक, फंक्शनच चुकीचं घेतलंय काहीतरी. इथं एक्सचा क्यूब आहे 9 मायनस 9x स्क्वेअर आहे प्लस 24x. मला काही कन्क्लूड करायचंय. वेट, जाऊ नका, वेट जाऊ नका, कन्क्लूड करायचंय. लक्ष द्या, आपण ही व्हॅल्यू क्रॉस चेक करण्याआधीच आपल्याला समजतं. ही व्हॅल्यू क्रॉस चेक करण्याआधी हा काय मॅक्सिमम आहे, हा काय मिनिमम आहे. सांगा मॅक्सिमम कधी आला? मॅक्सिमम कधी आला? कुठल्या व्हॅल्यूला आला? 2 ला आला का 4 ला आला? मॅक्सिमा कुठं आला? अवनी रॉंग, 16 येतं आन्सर, 16 आन्सर येतं. मॅक्सिमा कधी आला? सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असताना. मॅक्सिमा कधी आला? सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असताना. मिनिमा कधी आला? सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असताना. उलट आहे, उलट आहे, उलट आहे. मॅक्सिमा कधी? सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असताना. मिनिमा कधी? सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असताना. अर्थ समजला का याचा? याचा अर्थ कळाला का? येस और नो मध्ये आन्सर द्यायचं. अर्थ समजला का? सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह मॅक्सिमा. कोण? फंक्शन. कोण? फंक्शन. फंक्शन मॅक्सिमा, फंक्शन मॅक्सिमा. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, फंक्शन मिनिमम, फंक्शन मिनिमम, फंक्शनची व्हॅल्यू मिनिमम. ही व्हॅल्यू काढण्याच्या आधी आपण कन्क्लूड करू शकतो. ही व्हॅल्यू काढली होती का मी आधी? नाही काढली. त्याच्या आधी लिहिलंय मी मॅक्सिमा, त्याच्या आधी लिहिलंय मिनिमा. येस रोशनी बरोबर आहे. अथर्व, अर्णव काय सांगायचं? इनव्हर्स कुठून आलं मध्येच? ओके, लक्ष द्या काय सांगायचं. एक्स इक्वल टू सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवला 2 आणि निगेटिव्ह आलं, डायरेक्ट लिहिलं होतं. पहा, आधीच लिहिलं होतं, हे आधीच लिहिलं. हे काढण्याच्या आधीच या दोन व्हॅल्यू कम्पेअर करा. 20 ग्रेटर का 16 ग्रेटर? 20 ग्रेटर का 16 ग्रेटर? ही व्हॅल्यू काढण्याच्या आधीच तुम्ही कन्क्लूड करू शकता. व्हॅल्यू काढण्याच्या आधी कन्क्लूड करू शकता. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह मॅक्सिमा, सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मिनिमा. अर्थ समजला का? आपण फंक्शनची व्हॅल्यू काढली नव्हती. व्हॅल्यू काढण्याच्या आधी आपण सांगू शकतो फंक्शन मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे. हे काढायची गरज सुद्धा नाहीये, याच्यावरून ठरवू शकता. दिस इज कॉल्ड अ सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. क्लिअर आहे प्रत्येकाला? क्लिअर आहे का? इच अँड एव्हरी वन इज क्लिअर? प्रत्येकाला क्लिअर आहे का? तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह वरून ठरवू शकता दिलेलं फंक्शन मॅक्सिमम येणार आहे का मिनिमम येणार आहे. मॅक्सिमम येणार आहे का मिनिमम येणार आहे हे आधीच सांगू शकता, आधीच सांगू शकता. व्हॅल्यू क्रॉस चेक करून नंतर घेतली जाते, नंतर घेतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह उलट आहे मॅक्सिमा, सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मिनिमा. आपण क्रॉस चेक करून बघितला, एक्स इक्वल टू 2 टाकला 20 आन्सर आला, मॅक्सिमा झाला. पण 2 साठी सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह होता, मॅक्सिमम म्हणून डिक्लेअर केला होता. एक्स इक्वल टू 4 साठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट केला, निगेटिव्ह आला, निगेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह आला, मिनिमा डिसाइड ठेवला आपण, मिनिमा डिसाइड ठेवला. एक्स इक्वल टू 4 ठेवला फंक्शन मध्ये, ऍक्च्युअल व्हॅल्यू खरंच मिनिमा आली 16. हे फिट का? फिट डोक्यामध्ये? मॅक्सिमा कधी, मॅक्सिमा कधी आणि मिनिमा कधी? उलट आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मिनिमा,
सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह मिनिमा येतं, सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह मॅक्सिमा. राईट, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून याचे क्वेश्चन्स घेणार आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये याचे ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स घेणार आहे. एक टेंटेटिव्ह एक्झाम्पल मॅक्सिमम मिनिमासाठी. ओके, थँक्यू, बाय.